पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी अखेर पेण पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था व राजीव गांधी पंचायत राज संघटन या सामाजिक संघटनांच्या 1.5 वर्षांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले। या प्रकरणी पेण पोलीस अधिक तपास करणार आहेत। ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज संघटन आणि खुशबू ठाकरेचे कुटुंबीय जवळपास 1.5 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत असताना रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी आणि पोलीस यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने 30 जुलैपासून पेण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या महासचिव नंदा म्हात्रे आणि खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर बुधवारी रात्री 2:17 पेण पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर FIR दाखल केली असल्याचे सांगत पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी उपोषणकर्त्यांना FIRची प्रत देत उपोषण थांबवण्याची विनंती केली। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या कुसुम अभियानाच्या संचालकांपासून ते ज्या औषधामुळे खुशबू ठाकरेचा मृत्यू झाला त्या औषध निर्मात्या कंपनी मालकासहित सर्वांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत सदरचे उपोषण तात्पुरते स्थगित केले। सातत्याने आदिवासींवर होणारे जे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेण प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो आणि त्यानंतर आत्ता FIR दाखल केल्याची FIRची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता FIR होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाही आहे आम्हाला, तर FIRमध्ये कुणाकुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे, कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथूपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टरपर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या FIRच्या निमित्ताने। कारण नुसती FIR केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाही आहे। त्यामुळे आमची ही मागणी आहे की FIR केली, आता ह्या सगळ्यांचा तपास करा आणि आमची ही मागणी आहे। मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, त्या पंचायत राज संघटनेच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था याचे कार्यकर्ते आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। तांबडीतील लोक ह्या प्रकरणामध्ये आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। पोलिसांनी ते आम्हाला साक्षीदार करायचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका मुलीपुरता नाही तर तो ह्या आदिवासी समाजापुरता आहे। एका बाजूला ही परिस्थिती आहे, तर दुसऱ्या बाजूला जे मानवनिर्मित पेण तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडखाणींचं उत्खनन चाललेलं आहे, गौणखिंडीचं उत्खनन चाललं आहे, जे बेकायदेशीर आहे। मी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने इथल्या प्रांत अधिकाऱ्यांचं सुधारणा आणि अक्षरशः बावनकुळेंना वारंवार पत्र करू शकतोय की हे बेकायदेशीर कृत्य आणि हे आदिवासीच्या मुळावर उठतंय। आणि आज तीच घटना घडलेली आहे। 6 जुलैला जो पाऊस झाला, त्या 6 जुलैच्या पावसामध्ये आमच्या इथली कावजीची वाडी आहे, त्या कावजीच्या वाडीमध्ये दरड कोसळली आणि तिथे मरता ही लोक वाचली। अक्षरशः इथल्या महिला सांगतात की एवढ्या चिखलातून त्या बाहेर आलेल्या आहेत। ही परिस्थिती असताना आमच्या प्रांत अधिकाऱ्यांना म्हणजे त्याच्या बाजूला सांगशी किल्ला आहे, जो ऐतिहासिक किल्ला आहे, त्याचा रेकॉर्ड सगळं असताना सुद्धा ह्या अशा अवैध उत्खननाला परवानग्या कशा दिल्या? आता माझ्या दृष्टीने ते अवैधच आहे, पण ह्या जे उत्खनन आहे हे आदिवासीच्या मुळावर उठलेलं आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की इथल्या आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही पुढे, आणि तसं झाल्यास आम्हाला प्रशासनाविरोधात बंडखोरी करावं लागेल। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। खुशबूला न्याय मिळालाच पाहिजे, खुशबूला न्याय मिळालाच
न्याय मिळालाच पाहिजे.